लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात कायदा मोडला. इंस्टाग्राम रीलवरून सुपा पोलिसांची कारवाई. सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी शस्त्र हातात घेऊन रील बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्रामवर पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेत प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी प्रेम प्रताप जगताप, राहणार बाबुर्डी, तालुका बारामती याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रेम जगताप 0295 या इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. व्हिडिओवर आलिशान युवा प्रतिष्ठान असा मजकूर तसेच समाजात दहशत निर्माण करणारा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आला होता. व्हिडिओमध्येही हल्ल्याचा संदर्भ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 351(2)(3), 223 भारतीय शस्त्र कायदा कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कलम 37(1)(3) व 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांचा तरुणांना इशारा. सोशल मीडियावर आभासी भाईगिरी दाखवण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची सायबर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. रील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना कायद्याचे भान ठेवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.